ज्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आपण इथे सुद्धा सेलिब्रेट करणार आहे. किती वर्षात झाली? 9 वर्षाची. 9 वर्षात झाली आहे ओमी आता. तर हा अनप्लान बर्थडे म्हटलं तरी चालेल. आजचं जेवण दादानी जे प्लॅन केलाय ते युनिक आहे, म्हणजे असं कोणी ठेवत नाही. खरं सांगतोय. आता ते काय असणार आहे ते तुम्हाला एंडिंगला माहिती पडेल. आज माझा हॅपी बर्थडे आहे, तर विश करा कमेंट मध्ये. व्हिडिओ कसा वाटतं ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब पण करून द्या म्हणा. आणि सबस्क्राईब पण करून द्या. सगळ्यात मोठं काम दिलंय केक कटिंगचं छकुलीला. बघा किती मस्त केक कापून आली ती. असं आहे का जो केक आनंद तोच केक कापन गार्गी किम कैसी है? आहा कैसे एक बार आहा करायचं. अरे केक दिसून आला ते नाही जंपिंग में वो मस्ती तर ठीक आहे. वो वाले करके दिखा. दादाने म्हणजे 3D शो को पाहिलीत का? लाश लाश ये बाबाजी आता भेटे. हाय हाय करा. हाय असं नाही करायचं. हाय करायचं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजचा पुन्हा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा जो ब्लॉग असणार आहे हा खूप स्पेशल असणार आहे, कारण की आज आम्ही सगळे चाललो आहे सुराबर्डीला. स्पेशली आम्ही फक्त आज अवनीचा वाढदिवस आहे हे सेलिब्रेट करायसाठी चाललो आहे. आणि चाललोच आहे तर सुराबर्डीला आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा करू. तर सोबतच तुम्हाला आज आम्ही पुन्हा सुराबर्डी दाखवणार आहे आणि सोबतच कशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन करतो ते सुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये राहा तुम्ही, आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा. तर पूर्ण एंड पर्यंत बघा. तर हा माझा भाऊ हिमांशू, हा एकाच गाडीवर आहे आता. आणि बाकीचे जे अवनीचे पप्पा आहे, बाकीची त्यांची जी फॅमिली आहे ते कार घेत आहे. आणि माझी मम्मी पण तेच एका मुलीच्या गाडीवर येऊन राहिली आहे. तर आता आम्ही चालू आहे सुराबर्डी. चला बघूया. तुम्ही पण या. खूप मस्त एन्जॉय करू आज आपण. आणि एक स्पेशल आज तिथे मी ड्रोन सुद्धा फ्लाय करणार आहे, आणि फक्त तुमच्यासाठी, कारण जे स्पेशल शॉट्स असणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चष्मा विसरलो. फोटोशूट तिथे व्हिडिओ बनत आहे आमच्या. व्हिडिओ चालू आहे आमच्या. हे बर्थडे गर्ल आज पुन्हा ब्लॉगिंग आहे. अरे अवनी हॅपी बर्थडे. गार्गी हॅपी बर्थडे. गार्गी हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे आहे ना तुम्हाला. छोटी बहन गार्गी हॅपी बर्थडे. किसका बर्थडे है? तुम भी केक काटोगे ना आज? काटोगे की नहीं? गार्गी हम कहाँ जा रहे? हम कहाँ जा रहे? बर्थडे में इनको बोल दो, हाय कर दो इनको. हम बर्थडे में जा रहे बोलना. आप भी आओ. हम कहाँ जा रहे? किती वेळ येईल छकुलीला? 3 वेळासोबतच निघून जातो म्हटलं आम्ही. उनको बोलना हमारा वीडियो पूरा देखो. ठीक आहे. हाय करा नाही. हाय. आपण कुठे चाललो आज? आज आम्ही माझा बर्थडे सेलिब्रेट करायला. कुठे चाललो आपण? कुठे चाललो आपण? कोणत्या प्लेसवर चाललो? सुराबर्डी. बाय करून द्या ना. तुम्ही पण आहे म्हणा. तुम्ही पण. आई चल ना तू पण. येते पप्पा आल्यानंतर. नाही तू आता चल. नाही जा तुम्ही निघा, नंतर मी नंतर जाते, तू पहिले जा. नाही तुम्ही आधी निघा, तुझंच काम आहे, माझं नाही. नंतर आहे. बर्थडे आपण नाही का सगळे सोबतच हे करू ना.
रेडी? चलो रेडी का? चल रे भाऊ बसा. या मम्मी. दादा हे निघायचे आहे ना हे लोक. तर आपल्या समोर जे आले ते कुठे आलेच ना सर. आपण आपल्या समोर निघाले ना ते कुठे गेले मग? पण आपल्या समोर हेच माझा गेले कुठं. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आता सुरा बर्डीला. हो माझा माईक सुरूच लागेल भाऊ. मागे भाऊ तन्नू. सॉरी मागे भाऊ आहे तन्नू आहे सोबत. तर जस्ट आता पार्किंगचे पैसे पे करायचे. पार्किंगचे पैसे दादा पे करते की आम्हाला पे करायला लागते बघू आता. मग तिथे समोर बघत असाल तर तिकडे तिकीट काउंटर आहे. चला आता तिकीट काढायला दादा गेलाय. दादा तिकीट काढायला जशी तिकीट निघाली तशी मग आपल्याला अंदर एंट्री मिळेल. या समोरचं तिकीट काउंटर. इथे तुम्हाला आल्याबरोबर पहिले तिकीट काढावे लागते. चला तिकीट काढली वाटते दादाने. काढली का दादा तिकीट? चला हम पूरे 13 लोग हैं. ये रे लवकर लवकर ये. हाय कर दो. हाय बाय. हाय. एक तो हम मैं अंदर या पटापट अंदर या. असं करतो इकडे बाय. असा हा हो हो. चला किती मस्त नेचर मस्त आहे. वातावरण पण बढिया आहे. असं असे झाड आजूबाजूला देऊन तसे बघूनच झाले. आपण थोड्या वेळाने आता ड्रोन शूट वगैरे पण करणार आहे. ड्रोन शूट मध्ये तुम्हाला सगळं क्लिअर दिसेल. वरचा व्ह्यू एरियल व्ह्यू काय 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 नाही. खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि स्पेशली सगळ्यात मेन देवो के देव महादेव यांचे सुद्धा आपल्याला दर्शन होणार आहे. कारण की सगळ्यात मोठी मूर्त महादेवाची आणि सोबतच गणपती आणि पार्वती यांची पण खूप मोठ्या म्हणजे खूप मोठी मूर्त आहे इथे. तसे तुम्हाला दाखवतो. सोबत वॉटरफॉल पण सुरू झाला आहे. आम्ही मागच्या वेळेला आलो होतो तर त्यावेळेला वॉटरफॉल वगैरे काही सुरू नव्हता. पण यावेळेला आता वॉटरफॉल सुद्धा सुरू झालेला आहे. आणि हे आमचे टीम मेंबर सगळे येऊन राहिले हळूहळू. तर बघूया आज काय काय होते. स्टार्टिंगला आल्याबरोबर बाप्पाचे दर्शन होत आहे. कुठे पण जा बाप्पाशिवाय तर आपलं कामच नाही होत रे यार. बाप्पाचे दर्शन झाले की आता तुम्हाला मी एक मस्त व्ह्यू दाखवणार आहे. तर आपण आलो आहे आता आतमध्ये. आपण एंट्री केलेली आहे. हे बघा ड्रोन. ड्रोन आज मजा येणार आहे मस्त. खूप मस्त इकडलं वातावरण आहे. आणि म्हणजे देवस्थान आहे तर थोडंसं मन प्रसन्न होऊन जाते आपलं. खूप मस्त व्हिडिओ तुम्ही याला बाप्पाचे दर्शन केलेच ना? नसेल केलं तर बाप्पाचे दर्शन करून घ्याल नक्की. बघा किती मस्त किती लोक आहेत. किती मस्त आहे इकडे. आणि ते वरती बघत असं तुम्ही शंकरजीची मूर्त पण आहे. तर बघू आपण समोर किती मस्त आपली म्हणजे विजिट होते आपला आणि किती मस्त ट्रिप होते. तर आता आपण ड्रोन उडवणार आहे. ड्रोन उडवत म्हणून आता ड्रोन उडूया आपण. तुम्हाला मस्त इकडला व्ह्यू दाखवतो आहे आपला ड्रोनचा रिमोट. आणि हा आपला ड्रोन. तर बघूया किती मस्त इकडला व्ह्यू मिळतो आपल्याला. छानसा व्ह्यू मिळेल. तुम्ही पण बघा. ये ना इकडे ना. पण बघतो. सोडून दे. हा चालला आपला मेट्रो. ड्रोन उडून खूप मस्त वाटलं. तुम्हाला शॉर्ट्स आता स्टार्टिंग मध्ये टीजर मध्ये दिसणार की याचे व्ह्यूज कसे होते.
आपण अलग अलग अँगल्सनी शॉर्ट्स घेतले, खूप जबरदस्त शॉर्ट्स होते. तर आता आपण वरतून आणखी परत काही शॉर्ट्स घेणार आहे, दाखवूया तुम्हाला. कोण? चला आपण चाललो आहे आता वरती. फोल्ड करते त्याला, जाऊ देते. चलो. हे बाय, इथून पाण्याचं बनवून हिमांशू, असं पाण्याचं नाही का उतरताना, असं स्विमिंग पूलच बनवलं आणि मागं खूप किती मस्त आहे इकडला व्ह्यू, मस्त इकडला व्ह्यू मस्त आहे. बघा किती सुंदर आहे ते. ठीक आहे. तर आपला ड्रोन वरती उडलेला आहे, म्हणजे त्याला फ्लाइंग होतो, फ्लाय झालेला आहे ड्रोन आपला. तर येऊन कसं वाटलं? येऊन कसं वाटलं? छान वाटलं? फक्त छान? म्हणजे आमच्या नागपुरातून तुम्ही फक्त छान म्हणता, म्हणजे तुम्हाला एवढं चांगलं असतं ना. बापरे किती मस्त आहे. प्रॉपर मी चंद्रपूरची आहेच नाही तर मी चंद्रपूरच्या जागेला काहून छान हो, तर नागपूरलाही चांगलं म्हणा, एवढं मस्त छान आहे म्हणजे फक्त छान. खूप छान. हा, खूप छान. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपण ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहे. हा दादा ज्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आपण इथे सुद्धा सेलिब्रेट करणार आहे. किती वर्षात झाली? 9 वर्षाची. 9 वर्षात झाली आहे ओनी आता. तर हा अनप्लान बर्थडे म्हटलं तरी चालेल. फक्त काल दादा आले, विचारपूस केली आणि आज आपण बर्थडे सेलिब्रेट करताय. सोबतच सुराबर्डी येथे आपण 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहे. काही देवे आहे त्यांचे सुद्धा दर्शन करणार आहे आणि मग गेम्स वगैरे आहे. बघूया, तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये आम्ही काय काय एंटरटेनमेंट काय काय घेऊन आलो आहे. हा जो प्लॅन खूप मस्त आहे, कारण की बर्थडे पण सेलिब्रेट होत आहे आणि जे दर्शन पण झाले आपले. मीन्स प्लॅन चांगला आहे. बघू समोर काय होतं आपल्या. आणि आजचं जेवण दादानी जे प्लॅन केलाय ते युनिक आहे, म्हणजे असं कोणी ठेवत नाही. खरं सांगतोय. आता ते काय असणार आहे ते तुम्हाला एंडिंगला माहिती पडेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, तोपर्यंत बघत राहा. स्टे ट्यून. तर इकडे आपली मंडळी बसलेली आहे. तर हे आपली मंडळी, सर्वांचे आपण इथे इंट्रोडक्शन करणार आहे. या बर्थडे गर्लच्या मम्मी थकून गेले आताच. का तुम्ही समोर बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे म्हणजे थकून गेले. जास्त वेळ नाही, फक्त थोडा वेळ. पहिलेच आपण केक कट करू ना. हो आल्याबरोबर केक कट, दर्शन झालं केक कट. तू येत आहे. हा. तुझी आई म्हणजे अजित मामा, अकोले, मामी. पप्पा येणार आहे वाटते नंतर. पप्पा पण लेट येणार आहे. लेट येणार थोडे. ठीक आहे ना, ते तेवढे येऊन झाले. मग तर आपल्या नितीन पाटीलची बायको येऊन झाली आहे. नितीन पाटीलची बायको पण निघून आहे. हा हा झालं तेवढे येऊन जातो परत. आज हे आपलं पदार्थ येऊन जाते. हा, निघून झालं. आणि मोठी मामाची ते नंतर लिहित. तर दादानी अवनीला एवढा सायकल गिफ्ट केली आहे. सर्वात पहिली गोष्ट, अवनीला छान गिफ्ट दिलाय दादानी, सायकल दिली आहे. पण तिच्या मम्मीने काय दिलं माहित नाही. त्याला बहिणी तुम्ही अवनीला काय दिलं? दादाने तर सायकल दिली, तुम्ही काय दिलं? मी ड्रेस गिफ्ट केला. अच्छा. मम्मी पप्पांनी गिफ्ट केला. तुम्ही काय दिलं? बॅग की स्कूल बॅग. अच्छा, स्कूल बॅग चांगलं गिफ्ट आहे. अवनी कुठे गेली? ए अवनी, हो बर्थडे गर्ल. बर्थडे गर्ल कुठे गेली? बर्थडे गर्ल का तू बर्थडे गर्ल नाराज झाला का? स्टार्टिंगला दाखवलं तुम्हाला. ही आहे बर्थडे गर्ल, जिला मस्त मम्मीकडनं काय मिळालं तुला गिफ्ट? अरे आताच तर मम्मी म्हणे सायकल स्कूल बॅग दिली गिफ्ट. तुम्ही बघितलं असेल. हा, आतापर्यंत नाही दिली. आतापर्यंत नाही दिली म्हणते. रिटर्न आहे आणलाय. अच्छा, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. पप्पानी काय दिलं? पप्पांची सायकल दिली. आणि गाडगी काहीच नाही देत ते. गाडी कुठे गेली? हिला बघितलं असेल तुम्ही, हे काही व्हिडिओ मध्ये होते आपल्यासोबत. हिने माझ्यासोबत सुद्धा काही सायकल्स बनवल्या आहेत छान छान. गार्गी मॅडम कुठे गेल्या आमच्या? मध्ये कसा केक? थोडा सरप्राईज आहे, तुला कसं माहित असणार? हा, केक कोणा पप्पा कोण मम्मी? तुला कसं वाटतं बर्थडे कसा झाला पाहिजे? बर्थडे कसा झाला पाहिजे? पप्पाकडनं? हा, अच्छा, विद्युत तरी पप्पाकडनं नाही का? बर्थडे कसा सेलिब्रेट झाला पाहिजे? छान झाला पाहिजे ना मस्त. तू आज कोणते कोणते गेम्स खेळणार आहे मग? सगळे गेम खेळशील? तू तर थकून जाशील मग. मग तू एक्साइटेड आहे का? खूप जास्त Excited आहे? खूप जास्त म्हण ना, खूप जास्त एक्साइटेड आहे. मग तुला कसं ड्रोन शूट करू आपण तुझा, ठीक आहे ना? छान छान. तर सांग सगळ्यांना
आज माझा हॅपी बर्थडे आहे तर मला विश करा कमेंट मध्ये. म्हण आज माझा हॅपी बर्थडे आहे तर विश करा कमेंट मध्ये. हा असं म्हणायचं. आणि व्हिडिओ कसा वाटते ते आम्हाला सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटते ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब पण करून द्या म्हणा. आणि सबस्क्राईब पण करून द्या. आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणतो म्हणा. आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणतो. तर मित्रांनो हा व्लॉग खूप मस्त इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही नक्की बघा. तिला तुम्ही ओळखता का? अरे यार आम्ही सॉरी अवनी ही कोण आहे का? अरे हे बाबा माझ्या. आणि ही इशिता कोण? माझी बेस्ट फ्रेंड. तुझी बेस्ट फ्रेंड. वेलकम मम्मी. स्वागत आहे तुझं. खूप चांगलं वाटलं. संजना हे लवकर येते. लवकर आल्याबद्दल किती लवकर आल्या? आम्ही वाटच पोराला अरे का किती वेळ थांबलो मी. नाही आलीस ती का मग? वापस चालली या. अरे अरे तू पण बरं वाटलं. चला डॅम ला जायचं आपल्याला. लवकर आले. दर्शन करायला जायचं आहे. डॅमला कशा तुम्ही तिकट टर्न झाले का? वा डॅम नाही पाहिला का मग? कसं वाटलं येऊन? कसं वाटलं? मजा आली. आम्ही डॅम कडे गेलो होतो रस्ता विसरलो होता. काहून रस्ता माहित नव्हता का? मग माहितीये का यायने नाही का म्हशीला विचारलं असं रस्ता कोणा सुरापाडीचा. चलो अभी चला वर जायचं आता. दादा चला तो बरोबर पोहोचता थोडासा. बस जमला. मध्ये बर्थडे विश करायला आलो होतो आपण. इथं शूटिंग सुरू आहे. शूटिंग फोटोशूट सुरू आहे. फोटोशूट. बर्थडे गर्ल इकडे बघ. बर्थडे गर्ल बिचारी इथे आहे आणि त्यांच्या मम्मी पप्पा फोटो काढतात. फोटो काढतो. व्हिडिओ काढतो आम्ही. फोटो चांगला नाही आहे. फोटो चांगला नाही का? फोटो काढून ब्लॉग मध्ये सगळं देते. तो अनपेड फोटो दाखवा. अनपेड आम्ही अनपेड झालाय. चला वरून येऊन जाऊ. चला आता फायनली सगळेजण आलेले आहे. आता पण आम्ही वाट बघितली. खूप वेळ वाट बघितली. तोपर्यंत आम्ही ड्रोन शूट पण करून घेतला कम्प्लीट. आता सगळेजण आलेले आहे. तर आता आम्ही सगळेजण चालू ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला. बहुत मजा आने वाला है. आता खूप मजा येणार आहे. जसं बहुत मजा आने वाला है. चलो गाड़िए चलो अंदर. पता है शिव भगवान है अंदर. चलो जल्दी से. गणपति को नमस्कार करो. बहुत मजा आने वाला है. गार्गे नमस्कार कर गणपतीला. अरे हिमांशू आला का? चलो खूप जास्त मजा येईल. म्हणजे गुफाच्या चालताना जी मजा आहे त्या खूप छान. ब्युटिफुल लेडीज पण हिंदीमध्ये आता हिंदी चॅनल आता मराठी चॅनल सुरू करूया आपण. सर्व काळे दिसू राहिले बरं. तर फायनली आमच्या आता पूर्ण 9 देवी सोबतच वैष्णोदेवी आणि 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन झालेले आहे. तर आता वेळ आलेली आहे बर्थडे सेलिब्रेशनची. तर आपण केक कटिंग करणार आहोत. खूप मजा येणार आहे. बघा कंटिन्यू. कसं वाटलं आतापर्यंत? मजा येऊन राहिली तुम्हाला? अरे भाऊ मम्मी मम्मीचे फोटो काढायचे. आज झाड मग तोड फोटो काढायचे. हा म्हणून हा ये
आता प्लेस बघत आहे कुठे बर्थडे सेलिब्रेट करता येणार, कारण की आजूबाजूला तुम्ही बघत असाल थोडी ऊन पण आहे. आणि जिथे आता मी आहे आतमध्ये हा एक शेड आहे, ज्या शेडमध्ये तुम्ही आरामात बर्थडे सेलिब्रेट करू शकता. छोटासा स्टेज आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघत असणार तर तिकडे खेळणी वगैरे तिकडे खेळणे वगैरे सुद्धा आहे. तर सगळ्यात आधी केक कट करणार आहे. केक कट झाला की मग आपण थोडं खेळूया. आम्ही गेम्स वगैरे आणले आहे. खेळल्यानंतर मग आपण काय म्हणते जेवण करू, मस्त पोटभर मस्त आराम वगैरे करू. तर बघूया जेवणाची स्पेशल मेनू तुम्हाला सांगितलं आहे काय काय असणार आहे. सॉरी सांगितले नाही, तर व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यामध्ये सगळं सांगणार आहे मी. तर चला आता चाललो आम्ही केक आणायला. आम्ही केक ज्यांना आम्ही जेवणाचा ऑर्डर दिला त्यांच्याकडेच आम्ही केक पण ठेवला आहे फ्रीजमध्ये, कारण की जर केक इकडे आणला असता तर पूर्ण तो विरघळून गेला असता. त्याच्यामुळे आम्ही केक वगैरे इकडे काही आणला नाही. तर आता आम्ही चाललो केक आणायला. केक आणू छान प्रकारे मग आपण सेलिब्रेट करूया. सगळ्यात मोठं काम दिलंय केक कटिंगचं छकुलीला. बघा किती मस्त केक कापून आली ती. आमच्याकडे कसं आहे का जो केक आनंद तोच केक कापन. चम्मच शेअर काय करू शकत, चम्मच शेअर नाही करतात मला. वहिनी खाताना खाता ना का चम्मच सध्या शेअर नाही करतात. हा भेटला. यावून इकडे ये ना. कसा वाटला रे? मस्त आहे. केक कसा आहे? मस्त आहे. चारून का तुला? जाऊ द्या. मी किती मोठा हात आहे. इकडे ना छकुली नाही खात म्हणते. ह्या पुरीला बिलकुलच मराठी नाही येत. मराठी मुलगी असून मराठी नाही बोलत, नुसती हिंदी बोलते, जशी आमची गार्गी. ए गार्गी इकडे येते. व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ. केक कसा होता? अरे यार हे हिंदीच बोलते. केक कसा होता? छान गोड गोड नाही, गोड गोड होता म्हणा. आणि हे माहिती काय म्हणते? मिठा मिठा होता म्हणते. मिठा मिठा. हा गोड गोड होता म्हण. गोड 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 गोड. किम दो रे गार्गी किम दो. गार्गी किम ये लो खाओ के. गार्गी किम कैसी है? आहा कैसे एक बार आहा चल. अरे केक दिसून राहिला. केक नाही दिसला पाहिजे. छान ठेवला. हा हा असं हा हा शेअर करतात. केक संपल. दीदी केक कैसा है? दीदी केक कैसा है? दीदी को आने दो ना. बर्थडे किसका है? बर्थडे किसका है? दीदी गायब हो गई. अरे दीदी केक कैसा था? दीदी कशी छुपली ना. तर आता आम्ही सगळे चाललो खेळ खेळायला. इथे मस्त झुझुक गाडी आहे, डॅशिंग कार आहे, जम्पर आहे, हॉरर शो आहे, 5D शो आहे आणि खूप काही आहे. आता खूप काही एन्जॉय करायला मजा येणार. खूप मस्त मस्त चाललो आता खेळायसाठी. तर झुझुक गाडीमध्ये कोण कोण बसणार आहे बाबा? तर तन्नू बघ ना तुझ्यासाठी ते गेम मस्त आहे. अरे खूप मस्त आहे. डॅशिंग कार नाही पण छकुली आणि तुमच्यासाठी हा गेम मस्त. पुरं ते नाही तर ठीक आहे. वो वाले करके दिखा. बिना जंप केल्याने कशी वरती सर. मम्मी इथं बसते का? अरे बसून आपण मजा येते. अरे बसून त्याच्यामध्ये. अरे खूप मजा येते बसून. वहिनी तुम्ही बसता का? तर कॅशियर कुठे जातात आपले? कॅशियर जातात बोलवा. 5D शोच्या तिकीट काढायला जातात. यार हिमांशू कशात बसते? याच्यात बसते का डॅशिंग कार मध्ये बसतात? इथे जागा भेटते. तिथं जागा. हा तो गार्गी लास्ट टाइम काय मेल्यामध्ये बसले ते उभीच नाही होत होते. मस्त काय सगळ्यात तुझ्यासाठी जायचे. तो लहान आहे का?
कन्नू म्हणते मैं खुद ही भूत म्हणते. समजा टाकून देऊ. हे लोकांना वाटते समजा टाकून देऊ. दादा कोणता शोभा घालावला दादाला ठीक आहे बजाव मग करा लावा बँड. दादाला म्हणते 3D शो पाहिजे का. तुम्हाला बँड देतो म्हणते दादा. बँड घाला. हा एक नंबर आहे. बँड घाला. तुम्ही कोणताही गेम खेळा. पैसे नको भरा फक्त. पण तू आता हे अंदर गेली तर अंदर लोक गेले पाहूनच द्यायचे तू 12 साल जर रडू नको. आता आम्ही बेइज्जती नाही करता. मित्रांनो सगळ्यात पहिले आम्ही हा 5D ऍडव्हेंचर शो करता. हे बाय ना ब्लॉग मध्ये 2 बोर्ड लागून राहिले. लाईनला नाही आम्ही बिना लाईन येऊन जाऊ असं काही नाही. पण तुला पाहून सगळे बाहेर आले नाही पाहिजे. नाही मराठीत सांग हिंदी नाही समजत. तर अंदर आपणच आहो एवढे. आता इथे बँड मानून देतात त्याच्यामध्ये आम्हाला सगळे गेम्स खेळता येणार आहे. हे बघा बँड हे बँड झाले सगळे गेम खेळता येते. अच्छा सगळं कोणते गेम किती वेळा. हो घे रे या हिमाशय कोण भरला का. अरे तंदुसली येऊ दे नका तिला. बिचारी अटकले ते बिचारी अटकली येऊ दे ना. एक शो के बाद ऍडमिशन करतो होता. ऍडमिशन करू आपण. घ्या पटापट घ्या. आजच झालं मी कुठे येऊ शकतो. अरे थांबे पहिले मी मोठा कोण आहे. इसका 100 पैकेज में आ गया ना सर. बाकी लोग हैं ना 100 रुपये. अच्छा लगा बेटा. तुम्ही बी फीडबॅक द्या रे बाबा. मित्रांनो आम्ही इथे घेतलेला आता पॅकेज ज्याच्यामध्ये आम्हाला सगळे गेम्स कव्हर करता येणार आहे. जर आम्ही एक गेम जर घेतले 100 रुपये 50 रुपये 60 रुपये असे तिकीट आहे. पण आम्ही आता बँड घेतल्यामुळे आम्हाला सगळे म्हणजे ओव्हरऑल पूर्ण पॅकेज मध्ये आलाय. तर 350 रुपयाचा आम्ही पॅकेज घेतला ज्याच्यामध्ये सगळे ऍडव्हेंचर सगळे शोज करता येणार आहे. हा जाऊन ऍडव्हेंचर पण करू आपण. पण आधी हे 5D शो करू. दादा चल चालू कर. समोर तर जाऊ द्या. मम्मी इथं करंट लागा ना. लाश कुठे आता. ये बाबाजी आता भेटे. वाटला शो आवडला का नाही. का नाही. काहीच नाही मजा आहे काहीच नाही. वाहिनी ओ वाहिनी काहीच नाही यार. अरे काहीच नाही मजा आहे. तर गार्गी आणि अवनी आता जम्पर मध्ये खेळायला चालले आहे. हा जम्पर खूप मोठा आहे. आमच्याकडे पण जम्पर आम्ही इव्हेंट्सचे कामं करतो पण आमच्याकडे एवढा मोठा जम्पर नाही आहे मित्रांनो. पण आता या जम्पर मध्ये लोक खेळायला चालले. तर आता आम्ही पण इकडे ॲडव्हेंचर आहे. ह्या ॲडव्हेंचर मध्ये खेळायला जाऊ. खूप मस्त ॲडव्हेंचर आहे. मजा आली का. नॉर्मल वाटलं ना. हे करंट झाडे आम्हाला काही लागलं.
आम्ही चाललो आता 5D शो बघायला. खूप इंटरेस्टिंग असणार 5D शो. एन्जॉय करत आहे मस्त. आता 5D शो बघू काय एक्झॅक्ट कुठला शो दाखवतात आपल्याला. चला बघू. पायदा पायदा आरामात हळूहळू बसा तेवर. अभि माझ्यापेक्षा चेहरा आहे चष्मा कुठे आला. हाय हाय कर हाय. हाय असं नाही करायचं. हाय करायचं. पकडून लाव बरं. सगळे पकडून लाव बरं. कसा वाटला रे 5D शो. कसा वाटला 5D शो. अरे अरे हे तर 5D पण चांगला होता. नाही नाही खूप जास्त मजा आली. काय खूप मस्त शो होता. कारण की सोबत 3D तर आहे 5D पण आहे आणि सोबत चेअर सुद्धा हालतात. खूप मस्त मजा आली. हे माझं स्वप्न होतं का गाडी चालवी पण अखेर गाडी चालवत भेटतात. कोणती गाडी. एक नंबर गाडी हो. गाडी 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 आता आम्ही हे गाडी चालवणार आहोत. कसा वाटला. भीती कशाची होती सांग. मजा आली का. तर खूप जास्त एन्जॉय करून राहिलो आम्ही. खूप जास्त मजा येऊन राहिलेली आहे. आता माझा भाऊ हे ट्रॅम्पोलिन करणार आहे. खूप उंच त्याला तर उडवायला लावतो छान. बाकी म्हटलं तर सगळ्या राईड छान आहे. एक छोटीशी झुकझुक गाडी होती. इच्छा होती त्याच्यामध्ये बसायची पण ते लोक म्हणते की नाही बसता येणार तुम्हाला कारण की आम्ही थोडे मोठे आहे. बघू आता. घे रे आला तो दादा आला. घे लावून दे त्याला. हा हिमांशू करताय. घे ला. छकोली तुम्ही करताय मग दुसरा नंबर कसा का लागला तुझा. ये बाबू धीरे धीरे करजो मा. आई कसं मजा येईल हिमाचल पाहिजे आता. मजा ती मजेची पाहिजे. काय बाय बाय तू आता हिमाचलची मजा दे बाय. हिमांशू हाऊस द जोश. भाऊ तू पाय तर मजा येते. तू टाईट एकदम टाईट. अगे रे असं अजून जोरदार. कसं वाटतं हिमा. हा हिमांशू पाय वरतो करू एक गुलांडी. मम्मीच्या तोंड लहान झालं ये मा. हा घे जा योग्य योग्य जा 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 योग्य. कसं आई म्या उतर खाली पहिले. कसं वाटलं. बहुत मस्त वाटलं. आता आलं होतं करून घ्या ना. घे योग्य. हा बहुत बढिया जा. युक्तीवाले डोंगरी दिसली. आपण अरे डोळे चालू कर. डोळे चालू कर. डोळे डोळे.
तर आता मी तर नाही चाललो या ॲडव्हेंचरमध्ये, पण आता हिमांशू चालला, तन्नू चालली. तन्नू तर खूप भिवून राहिली आहे पहिले. नाही तर काय घ्यायची इथे? अरे मजा येते बघ. छकुल अरे एका मोबाईलने बोल, 2-2 मोबाईलने बोलून राहिली. त्यात मग नाही का याच्यात आम्ही ऑडिशन देणार आहोत पुढे. खतरो के खिलाडी रोडीज मध्ये पण जाईल. आता ट्रॅम्पोलिन करून आलो. पहिले यांना हे तर करू द्या, माहित पडून. रोडीज मध्ये पण जाईल. कच्चा चिवडा खाऊन खूप मस्त वाटला. थोडासा कच्चा चिवडा यांनी बाहेरून आणला, कच्चा चिवडा खाल्ला. कच्च्या चिवड्याची टेस्ट खूप जबरदस्त होती. तर आणि सोबतच मी एकदा ड्रोनसुद्धा फ्लाय केला, म्हणजे थोडंसं बाहेरचं एरियल व्ह्यू घेऊन घेतो म्हटलं. बाहेरचं एरियल व्ह्यू घेतलं. पण आता माझ्या पप्पांचे आगमन झालेले आहे. आता व्हॉलीबॉल खेळण्याची वेळ आलेली आहे. तर आता व्हॉलीबॉल खेळता येते सगळे. तर दादाच्या हातात व्हॉलीबॉल आहे आणि हो जमते ना, मी पण खेळतो ना. हिमांशू आरामात जेव जो. आता मस्त पोटभरून जेवण. झुणका भाकर. झालं का जेवण? झालं का जेवण? कसं वाटलं जेवण? का ठेंगा नको दाखव. सांगू ना थोडंसं, काही नाही आपल्याला. अरे आवाज गेला पाहिजे. एक नंबर गेला. जेवण आवडलं का? छान छान आवडलं ना दादा? जे बाकी दादा आहे त्यांनी मस्त स्वयंपाक केला. ये थोडं जवळ स्वयंपाक कोण केला? तुम्ही केला का स्वयंपाक? खूप छान बनवला, आवडला आम्हाला. आता तुम्ही बी आमच्या ग्रुप व्हिडिओमध्ये आले पाहिजे. तुम्ही थोडं सहकार्य केलं पाहिजे तुम्ही आमचं. नाही खरंच खूप चांगलं बनवलं आहे तुम्ही. भेलेगा वे भेलेगा, अबे भेलेगा, भेलेगा भेलेगा, भेलेगा बे भेलेगा, भेलेगा अबे भेलेगा, अबे भेलेगा, अबे भेलेगा, अबे भेलेगा. तर मित्रांनो, आजचा स्पेशल वाढदिवस खूपच जास्त स्पेशल होता. तुम्हाला पण आवडला असेल. वाढदिवस आपण कशा प्रकारे सेलिब्रेट केला आणि सुराबर्डीला सेलिब्रेट केला, तर त्याच उद्देशाने आज इथे सुराबर्डीमध्ये 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले. सोबतच नवदुर्गादेवी, वैष्णोदेवी याचेसुद्धा आम्हाला दर्शन झाले. आणि जेवण तुम्हाला तर सांगितलंच होतं मी स्टार्टिंगला ब्लॉगमध्ये, जेवण खूप सुपर हिट राहणार आहे. बघितलं जेवणामध्ये काय काय होतं. तर असं युनिक बर्थडे आज आम्ही इथे साजरा केला, तो पण रितेश दादाच्या मुलगी म्हणजेच अवनीचा. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा की तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे त्यामधलं सगळ्यात जास्त काय आवडलं. आम्हाला तिथे हॉरर शो, 3D शो, 5D शो, सोबतच आम्ही ड्रॅगनमध्ये मस्त राईड्स केल्या, हे खूप जास्त आवडलेलं आहे. तर तुम्हाला यामधनं काय काय आवडलं, काय काय इंटरेस्टिंग वाटते तुम्ही नक्की सांगा. आणि सोबतच जर तुम्ही इथे येत असाल तर मी तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला इथे डायरेक्ट येऊन पॅकेज घ्यायचं असेल तर पॅकेज घ्या, कारण की 350 रुपयाचं एक पॅकेज आहे. 350 रुपयाच्या पॅकेजमध्ये तुम्हाला जितके पण गेम्स असतील, काही असतील ते तुम्हाला खेळता येणार. एक तुम्ही एक गेम्स खेळता तर 50 रुपये, 100 रुपये असे करू 500 रुपये जाते. पण सगळ्यात बेस्ट असा जो बँड आहे, जसं मी तुम्हाला दाखवतो हे बघा बँड, असा एक बँड तुम्हाला मिळेल. 350 रुपयाचा एक तो पॅकेज असतो, तो पॅकेज घेऊन घ्या. मस्त राईड्स वगैरे करायला मिळतात. आणि आय होप तुम्ही खूप जास्त एन्जॉय केलं असणार. तसंच तर मी खूप जास्त एन्जॉय केलेला आहे. तोपर्यंत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, काहीतरी अनोखं मी तुमच्यासाठी परत घेऊन येणार. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आवडला तर सबस्क्राईब जरूर करू.